बघा, हा जो व्हिडिओ मी बनवतो आहे हा सर्व पालक आणि विद्यार्थी जे उशिरा क्लासेसला ऑनलाईन क्लासेसला जॉईन झाले किंवा ज्यांना जॉईन व्हायची इच्छा आहे पण 10वीचा रिझल्ट जो 30 जुलैच्या आसपास आहे त्याची वाट सगळे बघतायत, त्याच्यानंतर त्यांना जॉईन व्हायचं आहे. तो उशिरा जॉईन झालेले विद्यार्थी आणि ज्यांना जॉईन व्हायचं आहे असे विद्यार्थी आणि त्यांचे सन्माननीय पालक यांच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवतो आहे. माझी विनंती आहे की तुम्ही एक 5 ते 7 मिनिट जर शेवटपर्यंत हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकला, पाहिला तर तुम्हाला ऑनलाईन क्लासेसबद्दलच्या सगळ्या गोष्टी मी याच्यात एक्सप्लेन करतो आहे की ऑनलाईन टीचिंग कसं असतं. आणि एवढंच नाही, तो जे लोक उशिरा जॉईन झाले, जे विद्यार्थी उशिरा जॉईन झाले किंवा ज्यांना जॉईन व्हायचं आहे त्यांनाही सगळं समजून जाईल. मला एकही प्रश्न विचारण्याचं काम नहीं पड़णार असं मला वाटतं. देखो, मैंने कहा ये वीडियो मैं उन बच्चों के लिए बना रहा हूँ जिन्होंने क्लास को लेट ज्वाइन किया या जो रिज़ल्ट की राह देख रहे, रिज़ल्ट लगने के बाद जो ज्वाइन करना चाहते हैं, और उनके पेरेंट्स के लिए भी ये वीडियो है. तो मेरी विनती है कि आपको एक 5-7 मिनट आखिरी तक देखना होगा. इसमें आपके सारे सवाल के जवाब भी है और ऑनलाइन टीचिंग काम कैसे करता वो भी है. तो मान के चलो कि कोई स्टूडेंट जब क्लासेस ज्वाइन करता है हमारे पास, तो हम लोग उसे 2 जगह रजिस्टर करवाते हैं. एक तो क्लास का व्हाट्सएप ग्रुप है उसे उसको ज्वाइन करवाते, और 2 तो क्लास का एक स्पेशल ऐप है उस ॲप में उसे रजिस्टर करवाते. म्हणजे स्टुडंटनी ॲडमिशन घेतली, त्याची ॲडमिशन कन्फर्म झाली की त्याला आम्ही 2 ठिकाणी अटॅच करतो. एक तर व्हॉट्सॲप ग्रुपला आणि आमचं जे ॲप आहे स्पेशल ॲप क्लासचं त्याला आम्ही अटॅच करतो. आणि सगळे व्हिडिओ लेक्चर, ऑडिओ रीडिंग क्लिप्स, ऑडिओ टेस्ट एक्सप्लेनेशन, PDF नोट्स, अनाउन्समेंट सगळे या 2 ठिकाणी त्याला मिळतं. तो पहा, ऑनलाईन टीचिंग याच्या स्टेप्स कशा असतात आणि तुम्ही तिन्ही अँगलनी विचार करा की एक स्टुडंट म्हणून, पेरेंट्स म्हणून आणि एजुकेशन एक्सपर्ट म्हणून. मैंने कहा कि ऑनलाइन टीचिंग जो होता है या जो आदर्श होना चाहिए उसकी स्टेप्स मैं अभी आपको बताता, तो आप तीनों दृष्टिकोण से उसकी तरफ देखिए कि आप एज अ स्टूडेंट है या फिर आप पेरेंट है या फिर आप एजुकेशन एक्सपर्ट है. तो देखो, पहली स्टेप क्या रहती. मान के चलो कि अभी मुझे कोई एक चैप्टर स्टार्ट करना है. फॉर एग्जाम्पल, मॉर्फोलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट. इस टॉपिक पे नीट में 4 क्वेश्चन्स आते हैं. म्हणजे मला एखादा टॉपिक सुरू करायचा असेल मॉर्फोलॉजी ऑफ द फ्लावरिंग प्लांट, ज्याच्यावर नीटमध्ये 4 प्रश्न असतात, तर मग हा टॉपिक तुमच्यापर्यंत कसा पोहोचतो. पहिली स्टेप जी असते ती ऑडियो क्लिप. मतलब कि मैं NCERT के बुक में से उस चैप्टर को लाइन टू लाइन पढ़ता हूँ और हर लाइन को इन हिंदी एंड इन मराठी ट्रांसलेट किया जाता है. उसकी जो ऑडियो क्लिप बनती है पूरे चैप्टर की, वो 2 या 3 पार्ट में बनती और वो व्हाट्सएप ग्रुप पे स्टूडेंट को आ जाती. तो देखो, ये जो स्टूडेंट ज्वाइन हुआ था उसके व्हाट्सएप ग्रुप पे पहले ऑडियो क्लिप आई. अगर वो उसको ध्यान से सुने तो मैं आपको विश्वास दिलाता, बिना किताब को देखे अगर उसने वो क्लिप 1 या 2 बार बड़े ध्यान से सुन ली 100% कॉन्सेंट्रेशन से, तो 50% चैप्टर उसको समझ में आ जाता है. पर उसके लिए उसका उतना कॉन्सन्ट्रेशन होना चाहिए. ही मस्ट व्हिज्युअलाइज द थिंग. मी म्हटलं की विद्यार्थ्याला चॅप्टर सुरू होताना आधी एक ऑडिओ क्लिप आमच्याकडनं येतं व्हॉट्सअपवर. यामध्ये NCERTचं बुक मी वाचतो लाईन टू लाईन, आणि प्रत्येक लाईन मराठी आणि हिंदीत
कन्वर्ट केलं जातं. मग त्या विद्यार्थ्याने जर खूप मन लावून ते ऐकलं, 1 वेळा 2 वेळा, 100% कॉन्सन्ट्रेशन जर त्याचं असेल, तर मला विश्वास आहे की त्याला 50% तर तो चॅप्टर समजतो. आणि मागच्या एप्रिल महिन्यापासून ऑनलाईन क्लासेस चालू आहे, जे 12वीत विद्यार्थी आहेत त्यांचे. सो दे हॅव गॉट 100% सैटिस्फैक्शन. त्याच्या आधारे मी हे बोलतो आहे. तो ठीक है सर, पहले तो बच्चे को ऑडियो क्लिप आ गई थी. नंबर 2, वीडियो क्लिप्स. म्हणजे अब ये मार्फोलॉजी नाम का जो चैप्टर है, फर्ज करो कि उसके 15 वीडियोस बने, 30 मिनट का एक वीडियो. तो सोमवार से लेके शुक्रवार तक रोज उसके पास वीडियो आता है 30 मिनट का. तो सर पहिले त्याला ऑडिओ क्लिप आली चॅप्टरची, त्याने खूप लक्षपूर्वक ऐकली. नंतर मग त्याला इथे बोर्डावर जे तो टॉपिक शिकवला जाईल माझ्याकडनं, तर त्याचे जे काही एक 15 व्हिडिओ बनतील, तो रोज 30 मिनटाचा एक व्हिडिओ येतो. आणि सोमवार ते शुक्रवार, शनिवार रविवार को क्लासेस नहीं होते. उसको हफ्ते भर का रिवाइज करने के लिए समय चाहिए होता है. उसकी आंखों को एक रेस्ट चाहिए होती है. तो इसीलिए सैटरडे संडे नो क्लासेस. तो ठीक है सर, दूसरी स्टेप समझ में आ गई कि अब बच्चे ने वो टॉपिक आप जैसे क्लास में पढ़ाते होंगे, वैसे यहाँ पर जो 10-15 वीडियो बने वो भी हमारे पास आ गए, रोज एक 30 मिनट का. और देखो ये वीडियो लेक्चर, अभी जो लेक्चर आप सुन रहे, तो आप देखो उसकी वीडियो क्लॅरिटी, साऊंड क्लॅरिटी. क्लासमध्ये तर कधी कधी बोर्डावरचं दिसणार नाही, आवाज येणार नाही, पण इथे व्यवस्थित दिसतं बोर्डावर काय आहे, टीचरला काय सांगायचं आहे, ती इंटेन्सिटी तुमच्यापर्यंत पोचतं आणि तुम्हाला त्याचा आवाजही स्पष्ट येतो. तो हे व्हिडिओ लेक्चर्स त्यांनी ऐकले. म्हणजे आधी ऑडिओ क्लिप ऐकली, नंतर व्हिडिओ पाहिले आणि ऐकले, 2 स्टेप झाल्या. नंतर त्याला सांगण्यात येतं कि अब 10-15 वीडियो हो गए, अब आप है ना NCERT बुक को खुद पढ़ो. तो अब बच्चा जब पढ़ रहा है ना, तो मेरे टीचर ने मुझे ऐसा सिखाया था या फिर ऐसा मैंने सुना था ऑडियो क्लिप में, तो उसको पढ़ने में बड़ा इंटरेस्ट आता है, बातें समझ में आती है उसकी. तो इसीलिए रीडिंग मैंने तीसरे स्टेप पे रखा है. तो 12वीं की बोर्ड की परीक्षा भी उसको देना है. नीट के लिए तो NCERT है, पण त्याला जे बोर्डाची परीक्षा द्यायची आहे त्यालाही तेवढंच महत्त्व आहे बोर्डाच्या परीक्षेला. MHT CETसाठी स्टेट बोर्डचं बुक असतं आणि नीटसाठी NCERTचं बुक असतं. तो उसको NCERT पढ़ने के बाद बोला जाता कि आप बोर्ड से भी पढ़िए. आता याचा फायदा काय होतो? NCERTचे पुस्तक आहे ना कन्साइज असतात, म्हणजे शॉर्ट असतात, ब्रीफ असतात. आणि स्टेट बोर्डाचे पुस्तकं इलॅबोरेटिव्ह एक्सप्लेनेटरी असतात. तो बरेच सारे ॲडिशनल पॉइंट स्टूडेंटला भेटतात, तो फिर वो लिख लेता है. चौथी स्टेप है ऑनलाइन टेस्ट. तो सर त्या स्टुडंटचं त्यांनी 15 व्हिडिओ लेक्चर्स बघितले, त्यांनी ऑडिओ क्लिपही ऐकली, त्यांनी पुस्तकही 2 ठिकाणाहून वाचलं. अब उसको कितना ज्ञान है, उसका रिटेन्शन कितना है, त्यांनी किती व्यवस्थित ऐकलं, पाहिलं, वाचलं, त्याच्या डोक्यात किती शिरलं आहे, यासाठी टेस्ट असतं. तो ऑनलाइन टेस्ट ऐप पे आती है, उसकी अनाउंसमेंट पहले ही होती है. तो टेस्ट देने के बाद जिस मोमेंट वो सबमिट करेगा, तो एक फ्रैक्शन ऑफ सेकंड में रिजल्ट आ जाता. ऑनलाइन टेस्ट का ये फ़ायदा है. तो फर्ज करो कि 90 में से 70 क्वेश्चन उसके करेक्ट है. अब 10 क्वेश्चन उसको नहीं आए, उसने छोड़ दिए. अच्छी बात है, नहीं आया तो छोड़ देना. और 10 क्वेश्चन जो है उससे गलत हो गए. आता इथे निगेटिव्ह सिस्टम असतं. तो त्याला 70 क्वेश्चन करेक्ट होते, 280 मार्क्स. 10 उसके गलत हो गए तो 280 में से अब 10 मार्क माइनस होंगे, 270. और सर उसने 10 जो छोड़ दिए उसके कोई मार्क्स नहीं कटते. त्याला त्या रिपोर्टमध्ये हे येतं की तुम्ही कोणते सोडले, कोणते चुकले.
अब यहां तक हमारा काम सीमित नहीं है, टेस्ट एक्सप्लेनेशन। तो मेरी तरफ से एक ऑडियो क्लिप उसके व्हाट्सएप पे आती है घंटे 2 घंटे के बाद टेस्ट की। मैं हर क्वेश्चन को पढ़ता हूं और उसको ट्रांसलेट करता हूं, और फिर बच्चे के ध्यान में आता है कि क्वेश्चन पढ़ने के बाद उसको ट्रांसलेट करना बड़ा ज़रूरी है। तो फॉर एग्जाम्पल कि डैश ऑफ द फॉलोइंग इज अ पेरिगाइनस फ्लावर, ABCD, खालीलपैकी कुठलं एक पेरिगाइनस फ्लावर आहे। तो देखो, उसने जब ऑडियो क्लिप सुनी थी, वीडियो लेक्चर देखे थे और खुद NCERT पढ़ के अंडरलाइन करके रखी थी, तो वो सोचता फिर कि यार मुझे बोला गया था कि इनमें से कौन सा एक पेरिगाइनस फ्लावर है। तो ऐसे हर क्वेश्चन को मैं एक्सप्लेन करता हूं, 90 क्वेश्चन्स। तो लक्षात येऊन जातं की माझं का चुकलं, काय असायला पाहिजे होतं। आणि शेवटी जैसे मार्फोलॉजी चैप्टर हो गया, फिर एनाटॉमी ऑफ फ्लावरिंग प्लांट हो गया, फिर सेल चैप्टर हो गया, फिर सेल डिवीजन चैप्टर हो गया, तो फिर बच्चे को मार्फोलॉजी नाम का जो पहला टॉपिक हो गया वो भूल जाता। तो इसीलिए 2-4 चैप्टर होने के बाद में रिवीजन टेस्ट रहती है। अब आप खुद सोचो, एक विद्यार्थी म्हणून विचार करा, पेरेंट म्हणून विचार करा, एज्युकेशन एक्सपर्ट म्हणून विचार करा की जो चॅप्टर शिकवणार आहे तो पूर्ण त्या टीचरनी वाचून ट्रान्सलेट केला मराठी हिंदीमध्ये आपल्यासाठी, ते आपण ऐकलं, ब्रेनमध्ये रजिस्टर झालं। त्याच्यानंतर सीइंग इज बिलीविंग, हमारा आंखों पे बड़ा विश्वास है, तो यहाँ स्टेप बाय स्टेप उसको पढ़ाया जाता। 30-30 मिनट के लेक्चर आते हैं सोमवार से शुक्रवार तक। सैटरडे संडे वो रिवाइज कर सकता, आपके पास वो लेक्चर रहते। कोई ऑनलाइन लाइव क्लासेस नहीं है, ऑनलाइन क्लासेस है बट आपके पास वो रिकॉर्ड्स रहते हैं। तो नेटचा पॅक संपला किंवा मोबाईल चार्ज नाही किंवा आईबाबांनी मोबाईल नेला, ही झंझटच नाही। 24 तासात कधी पहा, 2 वर्ष पहा हे व्हिडिओज तुमच्याकडेच ते असतात। हार्डली 1 GB डाटा रोज कंझ्यूम होते आणि मस्त 2.5 तासातच सगळे लेक्चर होतात। फिजिक्स 1, फिजिक्स 2, केमिस्ट्री 1, केमिस्ट्री 2 एंड बायोलॉजी, 30-30 मिनट। तो अच्छे से आप प्लान कर सकते कि देखो मैं पहले फिजिक्स 1, फिजिक्स 2 1 घंटा करके 1 घंटा आराम करूँगा, फिर केमिस्ट्री 1, केमिस्ट्री 2 1 घंटा पढ़ाई करके आराम करूँगा, और फिर बायोलॉजी। वो फिजिक्स 1, फिजिक्स 2 पढ़ने के बाद वो हजम भी होना चाहिए, म्हणजे एक मनन चिंतन झालं पाहिजे, पचलं पाहिजे ते। आणि म्हणून असं तुम्ही स्वतःच एक प्लानिंग करू शकता। हम लोग वीडियो डाल देते हैं, रोज़ के 5 वीडियो 24 आवर्स में कभी भी आप देखो, एट योर कन्वीनियंस। बट डिसिप्लिन और शेड्यूल, ये बहुत अच्छी बात है कि 11 से 12 तक फिजिक्स, फिर 12 से 1 गैप, 1 से 2 तक केमिस्ट्री, फिर 2 से 3 गैप, और फिर 3 से 3:30 बजे तक बायोलॉजी, लाइक दिस। देन ये हो गई टीचिंग मेथोडॉलॉजी। मी सांगितलं की स्टुडंट जॉईन झाल्याबरोबर त्याला ॲप आणि ग्रुपला अटॅच केलं जातं, म्हणजे इंटिमेशन्स जे आहे, नोटिसेस जे आहे, अनाउन्समेंट जे आहे ते येत राहतात। आता सगळ्यांचा हा एक कॉमन क्वेश्चन आहे, जून 7ला क्लासेस सुरू झाले होते, तो असं वाटतं की बापरे 7 जूनला क्लासेस सुरू झाले होते आणि आत्ता 22 जुलै आहे, म्हणजे 1.5 महिना उलटून गेला, असं बिलकुल नाही। शनिवारी रविवारी सुट्ट्या असतात, जास्तीत जास्त 30 व्हिडिओ लेक्चर झालेले आहे प्रत्येक सब्जेक्टचे, आणि सगळ्यांना माहिती आहे की पोरं सिरियसली रिझल्ट नंतरच घेतात, म्हणून सगळं बेसिक सुरू आहे। तो फर्ज करो कि किसी ने 22 तारीख को एडमिशन लिया, म्हणजे विचार करा की तुम्ही उशिरा जॉईन झाले, तो मग पोरांना एक प्रेशर येतं की बापरे माझ्यासोबतचे विद्यार्थी 1 महिना 1.5 महिना पहिलेचे आहे, मी आत्ता आलो तर माझं काही बेसिक गेलं का, माझं काही नुकसान झालं का, मी करू शकेल नाही, असं बिलकुल विचार करू नका। मी गॅरंटीने सांगतो, पॅरेंट्सला, स्टुडंटला,
सो ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे असं समजा. पक्का विश्वास ठेवा की तुम्ही ज्या दिवशी जॉईन व्हाल तिथून तुम्ही पुढचं पहा. तो सर एखाद्या विद्यार्थ्यांनी तुमच्याकडं 30 जुलैला ॲडमिशन घेतली रिझल्टच्या दिवशी, तो त्यांनी 30 जुलैपासून फक्त पुढं विचार करायचा, मागचा विचार करायचाच नाही. तो सर फिर टेस्ट हो गई, फिर पुराने बच्चों को अच्छे मार्क्स आ गए. मी सांगितलं ना की तुम्ही पुढचं पहा. तुम जहां से जॉईन हुए, तुम्ही ज्या ठिकाणी जॉईन झाले तिथून पुढचा अभ्यास चांगला करा. आत्ता त्यांच्याशी शर्यत लावा, मागचं जाऊ द्या. एखाद मागच्या पोर्शनवर टेस्ट झाली, तुम्हाला कमी मार्क भेटले, ते आपण करून घेऊ. तुम्ही इथून पुढचाच विचार करा कि अब हमारी रेस आपके साथ लग गई. तो सर वो जो पिछला है वो कब करना है? दिवाली वेकेशन, दसरा वेकेशन जो रहती है 15 दिन की, उसमें कर सकते. कुछ ज़्यादा नहीं है वो. मतलब कोई अगर दृढ़ निश्चय करे ना, मैं बताऊं 2 दिन में पिछला पूरा हो जाता, 10 घंटे किया तो, पण करायचं नाही. मी पुन्हा सांगतो, तुम्ही ज्या दिवशी आपल्याकडे जॉईन होता त्या दिवशीपासून पुढचं पाहायचं. आणि मागच्या पोर्शनवर टेस्ट झाली आणि कमी मार्क भेटले तर विचार करायचा नाही. तुमच्या आईवडिलांना माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे की तुम्ही लेट जॉईन झाले, तेव्हा तुम्ही नव्हते. पण त्याच्या पुढं मात्र जे होईल ते एकदम परफेक्ट करायचं. तो त्यांनी काही फरक पडत नाही की तुम्ही 22 जुलैला जॉईन झाले काय, 30 जुलैला जॉईन झाले काय, किंवा 15 ऑगस्टला आले काय. आम्हालाही एवढं कळतं की पोरं 10वीच्या रिझल्टशिवाय सिरियसली घेत नाही. म्हणून शेवटी मी उशिरा जॉईन होणारे जे झालेले विद्यार्थी किंवा जॉईन होऊ इच्छितात असे विद्यार्थी असतील, आखिरी में मैं बात करना चाहता हूँ उन बच्चों के लिए जो मेरे पास देर से जॉईन हुए या अभी होना चाहते उनके लिए, की बाबांनो, तुम्ही ज्या दिवशी जॉईन होता ना, तुम्ही पुढे पहा ना, मागचा विचार करूच नका. मागचं कसं करून घ्यायचं हा माझा प्रश्न आहे, माझी जबाबदारी आहे, मी ते पाहिल. तुम्ही जिथं आले ना तिथून शर्यत लावा. मग तुमच्या गावकडचा पोरगा, तुमच्या जिल्ह्यातला पोरगा आधीपासून असेल, त्याला 1-2 टेस्टमध्ये चांगले मार्क्स भेटतील ना, तुम्ही तेव्हा नव्हते. पुढे मात्र तुम्ही चांगलं कव्हर करू शकता. मागचं कसं करून घ्यायचं दिवाळी वेकेशनमध्ये, दसरा वेकेशनमध्ये, ते मी बघेल. म्हणून गोंधळ करायचा नाही, प्रेशर घ्यायचं नाही. आईवडिलांनाही माझी हात जोडून विनंती आहे, असा विचार करू नका की आपल्या मुलाचं नुकसान झालं असेल का, तो उशिरा जॉईन होतो. तुमच्या मुलाची समजूत घाला की सरांनी सांगितलं ना 4-4 वेळा की तू जिथून जॉईन झाला तिथून पुढची शर्यत लाव, तिथून चांगलं कर, मागचं नंतर भरून काढता येईल. सो लेट जॉइन हुए जो बच्चे हैं उनके लिए मुझे ये बोलना था. ये मैंने ऑनलाइन टीचिंग की मेथडोलॉजी बताई, कैसे जॉइन होते हैं और कैसे करना है वो मैंने बताया. और जो भी स्टूडेंट लेट जॉइन हैं या जॉइन होना चाहते हैं, मैं उनसे एक रिक्वेस्ट करूँगा, जे विद्यार्थी उशिरा आले आहे किंवा जे येणार, त्यांना मला एक विनंती करायची की आईवडिलांसोबत तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला जाऊन, ॲडमिशन त्यासाठी घ्यायची गरज नाही. यूट्यूब चैनल माझं सगळ्यांसाठी ओपन आहे. तो मेरे यूट्यूब चैनल में जाके ओरिएंटेशन क्लास 1, 2, 3, 4 अवश्य देखिए. तो सर ओरिएंटेशन क्लास 1 मध्ये काय आहे, नीट काय असते, MHT-CET काय असते और 12वीं की बोर्ड की परीक्षा का क्या महत्व है. ओरिएंटेशन क्लास 2 में नीट जिनको क्रैक करके डॉक्टर बनना है, उन्होंने कौन से स्टडी मटेरियल, कौन से बुक रेफर करने चाहिए. ओरिएंटेशन क्लास 3 में अभ्यास कसा करायला पाहिजे त्याच्या स्टेप्स सांगितल्या आहे. आणि ओरिएंटेशन क्लास 4 मध्ये मी पॅरेंट्स, एल्डर्स यांनी कसं लक्ष द्यायला पाहिजे हे सांगितलं आहे. तो ये बस मुझे बताना था. सो क्लासरूम टीचिंगपेक्षा हे जे ऑनलाईन टीचिंग आहे ते कुठेच कमी नाही.
म्हणजे एक जे जुने विद्यार्थी आहे 100, त्या 100ला तुम्ही हा प्रश्न विचारला की मग सरांनी तुम्हाला 1 वर्षभर क्लासमध्ये शिकवलं, नंतर लॉकडाऊन सुरू झाल्यावर तुमचे ऑनलाईन क्लासेस सुरू झाले, तर तुम्हाला काय बेहतर वाटतं? तर मी गॅरंटी देतो की 99 स्टुडंट आउट ऑफ 100 म्हणतील की क्लासरूमपेक्षा हे बरं आहे. आपल्याला पाहिजे त्यावेळी बघता येते, कम्फर्ट घरी आपण आहे, सुरक्षित आहे, रूम भाड्याने घ्यायचा प्रश्न येत नाही, मेसचा प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे आमचे एक वर्षाकाठी जे 80-85 हजार खर्च होतात ते होत नाही ऑनलाईन टीचिंग असलं तर. सो थँक्यू. गॉड ब्लेस यू.